नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शालिक कटाने, विषय सहाय्यक डाएट गोंदिया। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे मी स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न साठवण व सुरक्षा याबद्दलची माहिती बघणार आहोत। काय आहे अन्न साठवण व सुरक्षा? फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन। आपल्याला आठवण आहे का, आपल्या घरी आपली आई अन्न साठवून ठेवण्याकरता किंवा ते सुरक्षित राहण्याकरता काय काय उपाय करत होती? आपली आजी सुद्धा पान खात असताना ते आपले पान सुरक्षित असायला पाहिजेत म्हणून काय करते, आठवण आहे का तुम्हाला? हो, माझी आजी पान सुरक्षित असायला पाहिजेत म्हणून पानांना एखाद्या कापडामध्ये ओलचिंब कापड करून त्यामध्ये ते खायचं पान ठेवायची। अजून बाबांनी आणलेले फळ आई कुठे ठेवते? सुरक्षित असायला पाहिजेत म्हणून आपली आई ती फळ थंड ठिकाणी ठेवते, किंवा आपल्याकडे जर कधी फ्रीज असेल तर फ्रीज मध्ये आपली आई ते पदार्थ ठेवत असते। अजून काय काय करते? काही पदार्थ आपली आई वाढवताना तुम्हाला दिसते काय? हो, माझी आई स्लॅब वरती काही अन्न पदार्थ वाढवताना मला दिसते। डाळ, गहू असे काही पदार्थ आई मला स्लॅब वरती वाढवताना दिसते। अजून सांगा भाऊ, काही पदार्थ तुम्हाला बंद डब्यामध्ये आई ठेवताना दिसते काय? हो, ते पण दिसते। काही खाद्यपदार्थ आई घरी बनवते, ते खाद्यपदार्थ बंद डब्यामध्ये ठेवते आणि आम्हाला दररोज थोडे थोडे खायला देते। तर बघा, अन्न पदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकडणे, हवाबंद डब्यात ठेवणे अशा अन्न पदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या पद्धती आहेत। या विविध पद्धतींमुळे अन्न पदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि ते खराब होत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अन्न साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याची थोडक्यात फक्त ही नावं आपण इथं बघितलेली आहेत। अन्न रक्षण व परिरक्षण। आता अन्न रक्षण आणि परिरक्षण काय आहे? तर अन्न रक्षण वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यांपासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्न रक्षण होय। अन्नाची रक्षण करणे। अन्नाची रक्षण करणे म्हणजे कुणापासून? तर अन्नांवरती सूक्ष्मजीव वाढून ते खराब होतात। अन्नांवरती छोटे छोटे जे बारीक सूक्ष्मजीव असतात, जे आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही असे सूक्ष्मजीव त्यामध्ये वाढतात आणि मग ते अन्नांना खराब करतात। आणि जे ते खराब अन्न आपण खाल्ले तर आपल्याला आपली प्रकृती बिघडेल, आपल्याला आजार होतील। खराब पदार्थ खाऊ नये आणि ते खराब पदार्थ कशामुळे होतात? सूक्ष्मजीवांमुळे होतात। आणि सूक्ष्मजीवांपासून जर कधी आपल्याला अन्नांना सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला त्या अन्नाचे रक्षण करावे लागेल आणि यालाच म्हटलेलं आहे अन्न रक्षण। आता अन्न परिरक्षण म्हणजे काय? तर अन्नांमधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकविण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो। या पद्धतीला अन्न परिरक्षण असे म्हणतात। आता अन्नांमधील अंतर्गत घटकांमुळे त्यामध्ये बिघाड होतो आणि ते अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी, ते अन्न जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो। आता ते वेगवेगळे परिरक्षण कोणते ते आपण समोर बघणार आहोत आणि या पद्धतीला अन्न परिरक्षण असे म्हणतात। अन्न आणि औषध प्रशासन, FDA। तुम्हाला माहित आहे का FDA काय आहे? तर FDA चे लॉंग फॉर्म माहित आहे का तुम्हाला? आठवण करून बघा FDA काय आहे। तर बघा मित्रांनो, आपण FDA बद्दल लॉंग फॉर्म बघू। FDA ही फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही एक संस्था आहे आणि हे काय करते, तिचे कार्य काय आहे आपण ते बघू। अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही शासकीय यंत्रणा आहे। काय आहे? अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून ते अन्न औषध योग्य आहे की नाही, किती काळ पर्यंत ते टिकू शकते, म्हणून त्यांच्यावर एक्सपायरी डेट ती दिलेली आहे ती योग्य आहे की नाही, ह्या सगळ्या निर्मितीवर आणि वाटपावर नियंत्रण ठेवते ही संस्था। ही शासकीय यंत्रणा आहे। ही औषध आणि अन्नांवर
त्यांच्या वाटपावर निर्मितीवर नियंत्रण ठेवून ते कार्य करत असते. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण FSSAI या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. काय आहे FSSAI? ही एक संस्था आहे. त्यामुळे भारतामध्ये 2006 अनुसार भारतीय अन्न सुरक्षा आणि मानांकने प्राधिकरण, तर यांची 2 संकेतस्थळे आहेत, www.fssai.government.in and www.fda.maharashtra.government.in. आपण या वेबसाईट वरती गेला तर आपल्याला या कायद्याबद्दलची, या संस्थेबद्दलची आपल्याला अधिक माहिती मिळेल. आपण FSSAI याचे लॉंग फॉर्म बघू. काय आहे तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. या संस्थेची स्थापना 2006 मध्ये करण्यात आली. आपण अन्न सुरक्षितता म्हणून जागतिक अन्न सुरक्षा दिन, अन्नाची सुरक्षा असावी आणि हे आठवण राहावं सर्वांना आणि हे कार्य सतत प्रामाणिकपणे चालत राहावं याकरता म्हणून जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण पाळत असतो. माहिती आहे का तुम्हाला हे जागतिक अन्न सुरक्षा दिन कोणत्या दिवशी आपण पाळत असतो? जागतिक अन्न सुरक्षा दिन यामध्ये 16 ऑक्टोबर हा दिवस आपण अन्न सुरक्षा करणे व अन्न नासाडी टाळणे असे माहिती व कृती आपल्या जीवनामध्ये आपण अवलंब करून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून आपण पाळत असतो. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.